एक महत्त्वाची बातमी समोर येते। रवींद्र धंगेकरांनी व्यावसायिक निलेश नवलखांचा व्हिडिओ शेअर केलाय। पुण्यातील प्रख्यात व्यावसायिक निलेश नवलखा यांनी भाजप खासदार आणि माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावर थेट गंभीर आणि स्फोटक आरोप करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली। नवलख यांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये मोहोळ यांच्या आर्थिक आणि महापौर पदाचा गैरफायदा घेत गैरव्यवहारांचा उल्लेख करत त्यांच्यावर थेट टीकेची जोड दिली। दरम्यान यावरून मंत्री मोहोळ यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। मी आज आपल्याबरोबर बोलतो आहे तो जैन हॉस्टेल या विषयावर आणि खास करून त्याच्या पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांचं नाव आल्यामुळे मी तुमच्याबरोबर हा संवाद साधतो आहे। त्याचं कारण असं आहे की मी स्वतः मुरलीधर मोहोळ यांच्या कृत्याचा एक विक्टिम आहे। 2020 साली पुण्याचे महापौर असताना माझं कायदेशीर बांधकाम मुरलीधर मोहोळ यांनी दबाव टाकून बंद पाडला। आज 2025 आहे तरी सुद्धा माझं ते बांधकाम बंद पडलेलं आहे। त्यांच्यामुळे मला अतोनात नुकसान झाले आहे। पण मला असं वाटलं की हा एक अपवाद असेल, निलेश नवलखा किंवा एका जैन व्यावसायिकाला त्रास देणे हा अपवाद असेल असे मला वाटत होते। मी त्याची माहिती घेतली आणि बानेर बालेवाडीतले बालवडकर नावाचे काही शेतकरी त्यावेळेला आले आणि त्यांनी सांगितलं की ही खोटी मोजणी करून या बिल्डरनी ही प्लॅन सँक्शन केलाय आणि त्याच्यामध्ये काहीतरी अनियमितता आहे, त्याच्यामध्ये काहीतरी चुकीचं झालंय। मी जेव्हा प्रशासनाकडून माहिती घेतली तर त्याच्या अगोदरच प्रशासनाने त्याच्यावर स्टे दिलेला होता। मला असं वाटतं 4-4, 5-5 वर्ष ज्या एखाद्या कामावरती स्टे असतो तेव्हा त्याच्यामध्ये महानगरपालिका प्रशासन, आता मी तर महापालिकेत नाही, महापालिका सोडून मी 5 वर्ष झाली। मला असं वाटतं त्याच्यानंतर तर 3 वर्ष मी लोकप्रतिनिधी पण नव्हतो, आता वर्ष 1.5 वर्ष मी पुन्हा लोकप्रतिनिधी झालो। हे असं कुठून तरी 5-6 वर्षापूर्वी, आणि बरं याचं उत्तर महापालिका प्रशासन देईल ना, आणि कोणी उठायचं काही आरोप करायचं, मला असं वाटतं याच्या मागे कोणीतरी चावी देणारा वेगळा असेल तर ते मी काय लक्ष देत नाही। आणि मला माझं म्हणणं आहे की माझी तुम्हाला विनंती आहे, हे विषय पण नको। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।